हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी वेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर कशा आहात सगळेजण? आय होप मस्त असाल, मजेत असाल आणि अशा अपेक्षा करते की सगळेच जण तुम्ही खूप आनंदी असाल. खरं सांगायचं म्हटलं तर हा जो कालचा ब्लॉग बघितला ना तुम्ही, तो एडिटिंगला मला 2 दिवस गेले. म्हणजे त्यामागचं कारण मी पुढे सांगते तुम्हाला. आणि शूट झालं ना, शूट मे बी फ्रायडेला झालं आणि सॅटर्डेला मी, कारण शूटमध्ये मी सकाळी 5 वाजल्यापासून उठल्यापासून घरातली सगळी तयारी आणि प्लस माझं सगळं ए टू झेड त्यामध्ये पकडा. दाखवलं जरी शॉर्ट असेल तरी सगळं माझं त्यामध्ये आलं होतं. कारण जर पूर्ण ब्लॉग घ्यायचं म्हटलं तर मोबाईलमध्ये स्पेस पण तेवढी लागते, कारण डाटा माझा पूर्ण भरलेला आहे मोबाईलचा. सो जेवढं काही शूट करता येत होतं तेवढं मी घेतलं. सकाळी 5ला उठले होते आणि 5 वाजता उठून मी सगळं पिल्लांचा टिफिन म्हणा आणि पिल्लांना सगळं आवरून स्कूलमध्ये पाठवलं होतं. आणि त्यानंतर दुपारी आल्यानंतर परत त्यांची जेवणाची तयारी, ते सगळ्या गोष्टी करून मला जाणं होतं. त्यामुळे सगळंच काही करायचं होतं आणि मला 10-10:30 वाजता रेंटल शॉपला जायचं होतं थोडं. तर सगळं घरातली जी काही कामं असतात ती आवरली. असं नाही की सगळंच पेंडिंग ठेवलं आणि जायचं, असं नाही, कारण घरी येऊन पुन्हा ते मलाच करावं लागणार होतं. त्यामुळे अगदी 11 वाजता घरातून निघाले, सगळं काही आवरून. रेंटल शॉपपासूनची तयारी, रेंटल ज्वेलरी आणि रेंटल साडी या गोष्टीपासूनची तयारीपर्यंत तर सगळं माझा हा झाला आहे. संध्याकाळी 7 वाजता मी घरी आले. 7 वाजता घरी आल्यानंतर माझं लगेच एक प्रमोशन होतं जे पिक्चरचं होतं. तिथून आल्यानंतर मी पार्सलच बाहेरून मागवलं, कारण जीव खूप थकला होता. आता बोलू की नको, ब्लॉग चालू आहे. चला झालं, हाय फाय कर सगळ्यांना. हे नौटंकी ब्लॉगमध्ये मध्ये येते बघा. आणि मग त्याच्यानंतर लगेचच 7:15ला घरी आले, सगळं आटपून, म्हणजे सगळं साडी वगैरे रेंटलची ते सगळं तिकडेच, म्हणजे ज्वेलरी वगैरे सगळं पार्लरमध्येच हे करून पुन्हा घरी आल्यानंतर 7:30 वाजता मला 9चा एक शो होता पिक्चरचा, तिकडे जायचं होतं प्रमोशनसाठी. तर मग काय झालं, आले, पार्सलच मागवलं. पूर्ण थकले होते, स्वयंपाक करायची कॅपॅसिटी पूर्ण संपली होती. आल्यानंतर पिल्लांनी दुपारी जे काही जेवण वगैरे केलं त्याची भांडी वगैरे क्लीन करणं, ह्या गोष्टी सगळ्या आल्या. त्यानंतर बरोबर आम्ही जेवलो. 9 वाजता आम्ही थेट गेलो मूवीला. 9:30चा शो होता, 9:15ला गेलो. आणि त्यानंतर मग रात्री घरी यायला मला 1 वाजला. आणि घरी 1 वाजता आल्यानंतर जी झोपले ना मी, खरंच खूप थकवा आला होता. आणि जी झोपले ना, झोप पण अशा वेळेस थकलेला असेल तर लगेच झोप नव्हती लागली. झोपायला 1:30 वगैरे वाजला, 1:45. सकाळी परत मग पिल्लूची ट्यूशन असल्यामुळे मला ते उठावंच लागलं. आणि मग दुसऱ्या दिवशी काय होतं माझं रुटीन, की सकाळी परत पिल्लाची ट्यूशन होती. असं नाही की लेट उठायचं होतं, सॅटर्डे असलं तरी पिल्लाची ट्यूशन होती. मग तेव्हा पण मला उठावं लागलं. आणि त्यानंतर मग पिल्लू ट्यूशनवरून गेलं आणि ट्यूशनला न्याण करणं हे मलाच करावं लागतं. जाऊन त्याच्यानंतर मग सगळं घरातली कामं आली. 12 वाजता दक्षला घेऊन आले, सगळं काही आवरलं घरातलं. 3 वाजता पुन्हा एकदा झोपले, कारण खूप थकल्यासारखं झालं होतं, झोप इनकम्प्लीट होती. 3 वाजता झोपले आणि 6 वाजता उठले. 5:30 पावणे 6ला उठले. आणि त्यानंतर मी बाजारात गेले. बाजारातून एक कॉल झाला आणि त्यात माझं ठरलं की पुण्याला जायचं. इमर्जन्सी 10-15 मिनटात ती माझं आवरलं आणि ट्रेनने डिरेक्ट पुण्याला गेले. आणि तो ब्लॉग का नाही काढला तर माझा हा वटपौर्णिमेचा ब्लॉग प्लस माझा तो परवाचा गाडीचा ब्लॉग, हे सगळे मोबाईलमध्ये भरलेले होते, स्पेस अगदी भरली होती. आणि त्यामध्ये मला बाकीचे व्हिडिओ शूट करताच येत नव्हते, त्यामुळे ते ब्लॉग माझे मी काढलेच नाही. मिनी ब्लॉग पण म्हणा, वेगळा डायरेक्ट मोबाईल माझा बाहेर फेकत होता कॅमेरा, असा एवढा भरला होता. थोड्याच दिवसात मी घेणार आहे फोन, थोडेच दिवस फक्त, घेतल्यावरती नक्कीच कळवेल मी घेणार आहे ते. आणि नेल्स किती छान वाटतात बघा. अजून मी काढले नाही आहेत, आता जवळजवळ 4-5 दिवस असेल. आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट पुण्याला गेले. ते मी काल आले. आणि पुण्याला गेल्यानंतर पण अशा गप्पा मैत्रिणी भेटल्या की अख्खी रात्र आम्ही गप्पांमध्ये मारली. तो दिवस पण अख्खा झोप नाही भेटली. आणि मग झोप नाही भेटली तर मी काल आले, संडेला इव्हिनिंगला आले मी घरी. आणि घरी आल्यानंतर पुन्हा सगळी काय क्लीन वगैरे केली. मंडेला लगेच स्कूल असते, टिफिनची तयारी, सगळ्या गोष्टी, बॅगा भरा, प्लस त्या सगळ्या करता मला संध्याकाळी मी इथे 7 वाजता पोचले संडेला. आणि 9-10 तर लगेच वाजले मला सगळ्या गोष्टी आवरेपर्यंत. त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग की माझं असं झालं की आता झोपा, उद्या स्कूल आहे अजिबात, म्हणून तर ब्लॉगिंग माझी एडिट झाले नाही. सो या 2 दिवसात माझी काही ब्लॉगिंग करताच आली नाही, कारण मोबाईल पुढं माझं कसं असतं, आज केलेली वॉलिंग उद्या लगेच एडिट करून लगेचच माझ्याकडून डिलीट केली जाते. सो अशा गोष्टी होत होत्या, म्हणून हे 2 दिवसाचे स्किप झालं. हे तुम्हाला स्टोरी मी सगळं सांगणार होते, ब्लॉगमध्ये सांगता आली नाही. इन शॉर्ट जे घडलं ते दाखवत होते फक्त. आणि खरंच शूट कसं झालं, खूप छान झालं. मेकअप वगैरे सगळं काही छान केलं होतं. आणि खूप इमर्जन्सी काही प्लॅन न करता सगळ्या काही गोष्टी घडल्या त्या अगदी व्यवस्थित घडल्या. आणि त्याच्यानंतर आजचा दिवस होता आणि आजच्या दिवशी मला घरातली सगळी कामे करायची होती. आणि भरपूर म्हणजे वटपौर्णिमेचा ब्लॉग एडिट करायचा होता, तो केला आणि तुमच्यासोबत शेअर केला आहे. आता
अगदी मोबाईल क्लीन झाला आहे. तर म्हटलं तर चला तुमच्यासोबत पुन्हा एकदा सांगावं की इन डिटेल्स तुम्हाला सांगणार होते सगळ्या गोष्टी त्या शेअर करायत, कारण त्या राहून जातात बोलायच्या मग आपल्या. तर कसं वाटतं तुम्हाला माझे ब्लॉग डेली अपडेट बघायला नक्कीच सांगा. इंस्टावरती लाईव्ह आले होते, भरपूर जण गप्पा मारत असतात, तर अगदी मलाही छान वाटतं. आणि बरेच जण म्हणतात मी तुमचे ब्लॉग बघतो, तुम्ही म्हणजे फोटो ह्याच्यात मेकअपपेक्षा रिअलमध्ये चांगले दिसतात. तर खरंच तसं आहे का? आणि मला वाटतं हो, खरंच जेवढं माणूस नॅचरल असेल आणि रिअल असेल तेवढं खरंच जे असेल ते असेल चांगलं असतं. काय करतोय आता पण स्वयंपाक वगैरे आवरला आहे. बरेच छोटे मोठे कामं चालूच आहेत माझे, आणि आता बरेच कामं झालेले आहेत. उद्या मंगळवार, आता पिल्लांची या 1 तारखेपासून लगेच एक्झाम स्टार्ट आहे, त्यामध्ये पण माझं बिझी शेड्यूल असणार आहे की एक्झामचं पेपर वगैरे काढा, टायमिंग द्या त्यांना. आणि दोघांचे आता एकाचे 40 मार्काचे एकाचे 20 मार्काचे असे पेपर आहेत. तिकडे स्केच पेन होता ना ब्लॅक कलरचा तुझा? स्केच पेन नाही माझ्याकडे, क्रेयॉन्स कलर आहे. कलरचे स्केच पेन मी तुला दिले होते बाळा, दिले दिले होते. दक्षिणचा लुक बघा काहीच, त्याला त्या दिवशी ड्रेस घेतला मी. मम्मा ते वाले ना नुसतं पसारा करतो, नुसतं पसारा करतो, बाकी काय. माझ्या बनवतोय. हो का? अच्छा, बंद कर, दरवाजा बंद कर. ते वाले ना मला लिहिणार मला ही बाई तो ब्लॅक मार्कर पाहिजे. अरे पण नंतर देते मी तुला. तर आता मस्त स्वयंपाक झाला आहे, फक्त भाजीला फोडणी द्यायची आहे. आणि आज हरभऱ्याची भाजी आहे मस्त, तुमच्यासोबत शेअर करतेच थोड्या वेळात. आणि हे गेले होते गोव्याला, आज येतात आहेत गोव्यावरून. आणि 3-4 दिवस ते पण नव्हते, पण माझ्यासोबत माझा भाऊ हे होते, सोबत होतं माझ्या कोणतरी, त्यामुळं टेन्शन नाही वाटलं काय. आणि मला काही सवय झाली एकटे राहायची, काय वाटत नाही एवढं. बी स्ट्रॉंग असावं लागतं. बऱ्याच जणांनी कमेंट छान छान केल्यात, सगळं काही छान छान केलं आहे. आणि फोटो खूप छान आलेत असंही कमेंट केले, व्हिडिओ खूप छान आली आहे. तर थँक्यू सो मच ऑल. आणि असंच प्रेम राहू द्यात. अजूनही कोणी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर पहिली गोष्ट सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जसजसे नवीन नवीन ब्लॉग पडत असेल तसं तुमच्यासोबत नोटिफिकेशन येईल. बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे लाईक जर मी हे टाकलं ब्लॉग टाकला की लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत जाईल, असं सांगते मी तुम्हाला. सो असं करत जावा, म्हणजे लगेच तुम्हाला माझे ब्लॉग आलेले अपडेट कळत जातील. त्यामुळे सबस्क्राईब करा, ह्यासाठी सबस्क्राईब करा म्हणते मी. आणि अजून कोणी नवीन चॅनलला असतील, माझे काही डिटेल्स माहिती असतील, काही कमेंट करून विचारायचं असेल, काही असेल तुमच्या मनात प्रश्न माझ्याबद्दल, तर नक्की एकदम बिंदासपणे विचारत जावा. खराब करू नको, आता बिंदासपणे विचारून जा एकदम. मी तुम्हाला आता कमेंटचा आन्सर, प्रत्येकाला आन्सर करते कमेंटचं, असं नाही की करत नाही. ज्यांची कोणाची कमेंट असेल तर सगळ्यांना आन्सर करत असते मी. तर चलो आता परत डेली ब्लॉग स्टार्ट होतील आपले आजपासूनच. जे काय असेल ते तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते मी, डोंट वरी. सो आता पुन्हा एकदा ब्लॉग चालू करते. आणि 2 दिवसाचा गॅप पडला तरी मलाच असं झालं आहे की मी काहीतरी विसरते. आणि मला एकदम सवय लागून गेली आहे की डेली म्हणजे डेली तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या की मला ती म्हणजे वेगळंच ते माझ्यामध्ये सुरू, म्हणजे हेच झाले, वेगळंच झाले ते फील्ड, म्हणजे जमत झाले की केलं नाही तर असं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं झालं आहे, किंवा मी नाही का तुमच्याशी बोलत नाही, किंवा माझी भेट नाही, असं काहीतरी मला वाटतं, सवय झाल्यामुळे असेल मे बी. तर चलो आता मी भाजी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. हरभराची भाजी बनवते मी. आज भिजत ठेवला होता काल परवा, मस्त असे हरभरा भिजलाय मोड आल्यासारखं. कुकरला उकडत ठेवला होता, आता कुकरला शिट्टे झाल्यात, गार होते, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर चला कंटिन्यू करा. तर छान असं इकडे कुकर मी लावलाच होता, कुकर झाला होता मस्त असा गरमागरम भात, आणि त्याबरोबर होती हरभऱ्याची भाजी मी कुकरला लावली होती की जी शिजली पाहिजे, अगदी छान अशी मस्त असं शिजली. आणि मी भाजी फोडणीला देते, बघा तुम्ही किती छान अशी भाजी झालेली आहे, अगदी चिकनची टेस्ट आली होती त्याला. चिकनच्या भाजीला काय करता, अगदी हरभऱ्याची भाजी तशी टेस्टी झाली ती. मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि अगदी भाजी बघता ते स्मेल खूप छान येत होता. तर्री बघू शकता तुम्ही, इतकी भारी सुटली होती की भाजीला हरभऱ्याच्या, अगदी किती छान वाटत होती बघायला, तर खायला इतकी छान वाटली. त्यानंतर मग मस्त असं स्वतःला जेवण करून घेतलं. इव्हिनिंगच्या टायमिंगला स्नॅक्स जास्त खाल्ल्यामुळे आज चपाती स्किप केली आणि असं काहीतरी जेवण करून घेतलं. आणि जेवणानंतर मला भरपूर अशी कामे होती, तर चला पुढे बघूयात आपण काय ते. तुम्ही म्हणाल मग असा अवतार होता, आता असा अवतार आहे. तर आता वाजले जवळजवळ किती तुम्हीच सांगा, 11:15.
तर हो, सगळं घरातील कामं आवरून मला एक शूट होतं ते करायचं होतं. तीच प्रोसेस इकडे मागे चालू होती. आता पिल्लं तर झोपलेली आहेत, तर म्हटलं चला करून घ्या, शांततेतच ही कामं होतात, नाहीतर नाही. तर ते शूट केलं, जेवण वगैरे करून सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता त्याचे 12 वाजतात. आता एडिटिंग वगैरे करायला पुढची गोष्ट, त्यानंतर समोर दाखवणे, त्यानंतर पोस्टिंग करणे, ह्या भरपूर गोष्टी असतात. ते एक इन्फ्लुएन्सर असतं, त्यांनाच माहिती असतं, बऱ्याच खूप साऱ्या गोष्टी असतात. सो आता ते पोस्टिंग चालू आहे माझं आणि एडिटिंग चालू आहे, त्यामुळे इतका सारा वेळ. आता माझा हा पेहराव उतरवायचा आहे मला आणि त्यानंतर मला एडिटिंगला बसायचं आणि आफ्टर दॅट सकाळी मॉर्निंगला परत उठायचं आहे. तो खूप सारं रुटीन असं आहे की ते तुमच्यासोबत शेअर करतेच आहे, जेवढं करते तेवढं कमीच आहे. तर चला, मला जेवढे काय अनुभव येतील, माझ्याकडून मला जेवढं काय बेनिफिट भेटेल, मी नक्कीच तुमच्यासोबत एकदम काही दिवस राहिले शेअर करण्यासाठी, तर मी नक्कीच करणार आहे आणि सगळा सपोर्ट तुमचा आहे. त्यामुळे चलो, आताचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. बाय. हॅलो.